मित्रांनो नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत. द मास्टर की सिस्टीम हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे नियम सांगणारे एक पुस्तक आहे. तर हे पुस्तक लेखक चार्ल्स एफ हेनल यांचं पुस्तक आहे, जे आत्मविकास, विचारशक्ती आणि आकर्षणाचा नियम म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन यावरती आधारित आहे. या पुस्तकात वैयक्तिक विकासासाठी मानसिक आणि आध्यात्मिक तत्वांचा उपयोग कसा करायचा हे सोप्या आणि चरणबद्ध पद्धतीने शिकवलं आहे. तर ह्या पुस्तकामध्ये आपले विचार आणि मानसिकता आपल्या जीवनावरती कसा प्रभाव टाकते याचं सखोल विश्लेषण केलं गेलं आहे. विचारांचे महत्त्व, सकारात्मक दृष्टिकोन आणि अंतरात्म्याचे सामर्थ्य वापरून यश, संपत्ती आणि आनंद मिळवण्यासाठी या पुस्तकात मार्गदर्शन केले गेले आहे. प्रत्येक अध्यायामध्ये आत्मचिंतन, ध्यान आणि सकारात्मक विचारसरणीचे व्यावहारिक तंत्र समाविष्ट आहेत. तर आता आपण या पुस्तकाची अगदी चॅप्टर वाईज बुक समरी जी आहे ती बघून घेऊया. तर या पुस्तकामध्ये एकूण 24 चॅप्टर्स आहेत, ते आपण एक एक करून शिकून घेऊया. चॅप्टर नंबर 1, विचारांचे महत्त्व. आपल्या विचारांची ताकद आणि त्यांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम यावरती येथे भर दिला गेला आहे. सकारात्मक विचार हाच खरा यशाचा पाया आहे. चॅप्टर नंबर 2, मनाचा आणि भावनांचा समन्वय. आपल्या मनाचे 2 भाग असतात, एक म्हणजे कॉन्शियस माइंड आणि दुसरं म्हणजे सबकॉन्शियस माइंड. ते यांची कार्यप्रणाली आणि त्यांचा उपयोग योग्य प्रकारे कसा करावा हे तुम्हाला इथे शिकायला भेटतं. चॅप्टर नंबर 3, आकर्षणाचा नियम म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आपल्या विचारांद्वारे आपण काय आकर्षित करतो हे स्पष्ट केले आहे. यशस्वी जीवनासाठी इच्छाशक्ती आणि विश्वास यांचा आपण योग्य पद्धतीने उपयोग कसा करावा हे तुम्हाला या प्रकरणामध्ये शिकायला भेटतं. चॅप्टर नंबर 4, अंतरात्म्याचे सामर्थ्य. आपल्या ध्येयांचा स्पष्ट मानसिक प्रतिमा तयार करण्याचे तंत्र. कल्पनाशक्तीच्या सहाय्याने आपण आपली उद्दिष्टे साध्य करू शकतो. चॅप्टर नंबर 5, मानसिक शांती. मन शांत कसं ठेवायचं आणि ध्यानामुळे विचारांची स्पष्टता कशी वाढते याबद्दल इथे सांगितले गेले. चॅप्टर नंबर 6, सामर्थ्यवान सवयींची निर्मिती. आत्मशिस्त आणि सकारात्मक सवयींचा प्रभाव सातत्याने सराव केल्याने विचार आणि कृतीमध्ये होणारी सुधारणा याबद्दल येथे बोलले गेले आहे. चॅप्टर नंबर 7, शारीरिक आणि मानसिक आरोग्य. चांगले आरोग्य आणि आनंदासाठी विचारांचे महत्त्व. आरोग्यासाठी मनोशक्तीचा सकारात्मक प्रभाव याबद्दल इथे सांगितले आहे. चॅप्टर नंबर 8, यशस्वी जीवनासाठी विचार प्रक्रिया. ध्येय निश्चित करणे आणि त्या दिशेने मानसिक आणि शारीरिक ऊर्जा कशी केंद्रित करावी याबद्दल या चॅप्टरमध्ये तुम्हाला शिकायला भेटतं. चॅप्टर नंबर 9, आध्यात्मिक उन्नती. आत्मविकासासाठी आध्यात्मिक तत्वांचा उपयोग. आत्मज्ञान आणि समाधानासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. चॅप्टर नंबर 10, सामूहिक चेतना. आपल्या वैयक्तिक विचारांचा आणि विश्वासील चेतनेचा कसा संबंध आहे हे इथे स्पष्ट केले गेले. चॅप्टर नंबर 11, समृद्धीची निर्मिती. क्रिएटिंग वेल्थ. वेल्थ तयार करण्यासाठी विचार प्रक्रियेचा उपयोग. संपत्ती निर्माण करण्यासाठी सकारात्मक मानसिकता कशा प्रकारे आवश्यक आहे याबद्दल इथे शिकवलेले आहे. चॅप्टर नंबर 12, भयावरती विजय मिळवा. भीती कशी नियंत्रित करायची आणि भीतीमुळे येणारे अडथळे कसे दूर करायचे, आत्मविश्वास कशा प्रकारे वाढवायचा याबद्दल तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये शिकायला मिळते. चॅप्टर नंबर 13, ध्येय आणि कृती. स्पष्ट ध्येय निश्चित करणे आणि त्यावर कृती करत राहणे यावरतीच तुम्ही भर दिला पाहिजे. चॅप्टर नंबर 14, सकारात्मक दृष्टिकोन. सकारात्मक विचारसरणी आणि सकारात्मक दृष्टिकोनाने जीवनातील अडचणींवरती मात करण्याचे महत्त्व इथे अधोरेखित केले गेले आहे. चॅप्टर नंबर 15, विचारांचे फलित. आपले विचार आपल्या कृतींमध्ये आणि त्यातून मिळणाऱ्या परिणामांमध्ये कसे प्रकट होतात याचं वर्णन इथे केले गेले आहे. चॅप्टर नंबर 16, जीवनातील बंधने तोडा. आपल्याला मर्यादित करणारे विचार आणि नकारात्मकता
यावर मात कशी करावी हे इथे बोललं गेलं आहे. चॅप्टर नंबर 17 अंतर्गत आनंद. आंतरिक शांतता आणि आनंद यासाठी मनाचा सकारात्मक दृष्टिकोन कसा विकसित करावा हे इथे तुम्हाला शिकायला मिळतं. चॅप्टर नंबर 18 सामूहिक चैतन्याशी जुळवून घ्या. विश्वाच्या नैसर्गिक नियमांशी आपले जीवन कसे जुळवून घ्यायचे याबद्दल तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये शिकायला मिळतं. चॅप्टर नंबर 19 इच्छाशक्तीचे महत्त्व. ध्येय साध्य करण्यासाठी इच्छाशक्तीची भूमिका ही फार जास्त महत्त्वाची आहे आणि तिचा प्रभावसुद्धा तुमच्या ध्येय साध्य करण्यावरती निश्चित होतो. चॅप्टर नंबर 20 समृद्धी आणि तत्त्वज्ञान. वैयक्तिक समृद्धी आणि आंतरिक तत्त्वज्ञान यांचा मेळच तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जातो. चॅप्टर नंबर 21 एकाग्रता आणि प्रगती. तुम्हाला जर कोणतेही ध्येय साध्य करायचं असेल तर एकाग्रपणे काम करणे फार जास्त इम्पॉर्टंट आहे आणि योग्य विचार प्रक्रियेने प्रगती कशी करायची याबद्दल तुम्हाला इथे शिकवले गेले आहे. चॅप्टर नंबर 22 कृतीची ताकद. यशासाठी फक्त विचार करणं इम्पॉर्टंट नाही आहे तर त्यासोबत कृती करून तुम्ही यशसुद्धा मिळवू शकता. चॅप्टर नंबर 23 आंतरिक विश्वास. स्वतःवरील विश्वास आणि आत्मसन्मान वाढवण्यासाठी इथे मार्गदर्शन केले गेले आहे. चॅप्टर नंबर 24 यशस्वी जीवनाचा मार्ग. सकारात्मक विचार, कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा जीवनातील यशात महत्त्वाचा वाटा आहे. त्या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की सकारात्मक विचार आपले जीवन बदलू शकतात. इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि दृढ ध्येयविषयक दृष्टिकोन जीवनामध्ये यश आणतो आणि अंतरात्म्याशी जोडून घेऊन आकर्षणाच्या नियमांचा उपयोग करून तुम्ही समृद्धी साध्य करू शकता. हे पुस्तक वाचकांना विचारांद्वारे जीवनात बदल घडवण्यासाठी प्रेरित करते. हे पुस्तक तुम्हाला वाचायचं असेल तर पुस्तक खरेदी करण्यासाठीची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडून तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक तर कराच, पण अशाच बुक समरीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.